साधुबोध झाला तो नुरुनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराची वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिशे जनीवनी आत्मतत्वे हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथमा नमः पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा नमः पांडुरंगा करू प्रथमा नमः दुसरे चरणा संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे साधुबोध झाला तो नुरुनिया ठेला ठाईच मुराला अनुभव हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करे प्रस्तुस्थली प्राप्त प्रसंगी परम पावन पवित्र इंद्रायणीच्या कुशीमध्ये वसलेली अनादी नगरी अर्थात अलंकापुरी या पवित्र भूमीमध्ये संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी भूमी या पवित्र भूमीमध्ये महावैष्णवांची मांदियाळी उपस्थित आहे. सर्वांना परिचय आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्याचा महोत्सव सर्व महाराष्ट्र भारतभर सर्व साधू संत मंडळी त्याची स्मृती आठवण प्रति पंढरी आळंदी प्रति पंढरी या न्यायाने भजन कीर्तन सोहळा सर्व परमार्थाचा आनंद घेण्याकरिता हे सर्व आळंदीमध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून उभं असणारं वैभव आहे आणि या वैभवाच्या माध्यमातून आत्मबोधाकडे जाण्याकरता हे एक सुंदरसं केंद्र आहे. आणि या सर्व वैष्णवांच्या मांदियाळीमध्ये श्रीनाथ वारकरी शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष हरिभक्तीपरायण रमेश महाराज गोरे यांच्या परिश्रमातून माऊलीवरच्या अत्यंत श्रद्धेतून उभा राहिलेला हा फळ आणि या फळाच्या माध्यमातून मिळालेल्या देवा करता करता माऊली करता कीर्तन सेवा करण्याचा योग सेवेकरता उपस्थित केलेला अभंग सर्वांच्या पाठ आहे. कारण अभंग हा हरिपाठाचा आहे. आळंदी या गावामध्ये ज्ञानेश्वर माऊलीच्या हरिपाठाचा अभंग कोणाला माहीत नाही असा माणूसच भेटणार नाही. अगदी लहान बालकापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत माऊलीच्या हरिपाठातले शब्द सर्वांच्या परिचयाचे आहेत. माऊलीचा हरिपाठ असा आहे ज्यांना ज्यांना मराठी भाषा येते तिथपर्यंत तो जाऊन पोहोचलेला आहे. म्हणून माऊलीचा
सर्वाधिक पोहोचणारा ग्रंथ कोणता असेल तर हरिपाठ. त्यानंतर एक एक ग्रंथ आहे. अधिकार परत्वे ग्रंथाची व्यवस्था माऊलीची आहे. म्हणून माऊलीच्याकडे येणारी जी मंडळी असतात अधिकार परत्वे आपापल्या साधनेतून पुढे पुढे ग्रंथाचं चिंतन करत 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 अनुभवापर्यंत जातात. त्याचं नाव अमृत अनुभव आहे. विठ्ठल हरिपाठ म्हणजे खेड्यातून सुरुवात होईल आणि अनुभव मात्र पंढरीचाच नक्कीच येईल. अर्थात माऊलीचा अनुभव येईल. आणि म्हणून परमार्थाची वाटचाल करणारी ही सर्व मंडळी आणि आपण सर्व साधक मंडळी आळंदीमध्ये राहतो. म्हणून हरिपाठ सर्वाच्या पाठ आहे. क्रमांकाने 6व्या क्रमांकाचा अभंग आहे. आणि तसा हरिपाठ या ग्रंथाचा विचार जर केला तर अभंग हरिपाठाचे 27 आहेत. त्या 27 अभंगापैकी हे 6 अभंग जे आहेत, पहिले 6 अभंग अतिशय महत्त्वाचे आहे. पहिला अभंग, पहिलं चरण अतिशय महत्त्वाचं आहे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या. कोणताही ग्रंथ असो त्या ग्रंथाचा महत्त्वाचा भाग प्रथमतः सांगितला जातो. तो जर नाही समजला तर थोडा विस्ताराने सांगितला जातो. तोही जर नाही समजला तर अतिविस्ताराने सांगितलं जातं. आणि तेही जर नाही समजलं तर त्याला कधी समजतच नाही असं समजून घ्यायचं असतं. म्हणून पहिलं जे असतं ते महत्त्वाचं असतं. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या हे महावाक्य आहे. हे महावाक्य आपल्याला समजत नाही. त्याकरिता हरिमुखे म्हणा. मग दुसरं चरण संसारात कुठे असा चिंतन करा. तुम्हाला पुरावे दिले, माऊलींनी सांगितलं. पहिल्या अधिकाऱ्याला नाही समजलं मग दुसरा अधिकारी, मग दुसऱ्या अधिकारता दुसऱ्या अभंगामध्ये समाप्ती आहे. 2 नंबरचा अधिकारी जर असेल तर त्याला दुसऱ्या अभंगात सगळं समजलं पाहिजे. दुसऱ्या अभंगाचं जे काही शेवटचं चरण आहे ना ते फार सुंदर आहे. भरला घनदाट हरी दिशे. दुसऱ्या अभंगात इथपर्यंत माणूस गेला पाहिजे. तेने मुक्तिचारी नाही समजलं मग भरला घनदाट हरी दिशे. याकरिता 4 चरणाचा विचार करावा लागतो. 8 चरणाचा विचार केल्यानंतर ज्याला समजतं तो 2 नंबरचा अधिकारी. भरला घनदाट हरी दिशे. 2 अभंगातही नाही समजलं मग त्याला पुढे सरकावं लागतं. त्रिगुण असार, निर्गुण हे सार. आणि मग या 3ऱ्या अभंगापासून तर 6व्या अभंगापर्यंत माऊलीने परमार्थाकरता जे काही भांडवल लागतं ते तुम्हाला गरजेचं आहे. पहिल्या अभंगात नाही समजलं, दुसऱ्या अभंगात नाही समजलं, मग 4थ्या अभंगापासून माऊली म्हणतात की तुमच्या अंतःकरणामध्ये भावभक्तीची गरज आहे. भावभक्ती निर्माण झालीच पाहिजे. कारण भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना मुक्ती. मोक्षाला जायचे आपल्याला. म्हणून 4थ्या अभंगातून सुरुवात केली. मग ज्ञानोबारायने त्या 4थ्या, 5व्या आणि 6व्या अभंगामध्ये साधकाला जे काही योग्य लागतं क्रमाने जाता येतं आणि परमोच्च ठिकाणी जाता येतं. परमोच्च ठिकाण म्हणजे हरी दिशे जनी वनी आत्मतत्वे. ह्या अभंगाचं म्हणजे ह्या अभंगाचं शेवटचं टोक आहे. हरी दिशे जनी वनी आत्मतत्वी. आता इथं जाण्याकरता काय काय लागतं? भावभक्ती लागते, त्यानंतर गुरु लागतो, त्यानंतर साधना करावी लागते. बाकी साधनाचा निषेध केला, बाकी साधनाची गरज नाही. योग याग विधी बाकीचा निषेध करून माऊलीने सांगितलं गुरुविना अनुभव कैसा कळे. आणि गुरुशिवाय अनुभव येत नाही. तरी पण ज्ञानोबारायने त्याची पराकाष्ठा केली आणि गुरु या पदालाही थोडं मागं सांगितलं, मागं ठेवलं. कारण गुरुपद थोडं संकोचित राहतं. गुरुपद काही मर्यादित लोकांकरताच राहतं. दरवाजाच्या आत घेऊनच सांगितलं जातं, त्याचंच नाव गुरुपद राहतं. हे गुरुपद हे संकोचित राहतं. आणि त्या पदाची व्यवस्था ज्ञानोबारायांनी थोडीशी दाबली आणि ज्ञानोबाराय थोडी पुढे गेले. आणि पुढं जाऊन ज्ञानोबाराय सांगतात साधूचे संगती तरुणो
दृष्टांताची पाय साधूची संगती ज्ञानदेव सांगे दृष्टांताची ज्ञानदेव सांगे दृष्टांताची साधूचे संगती पाय साधूचे संगती देवा सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती पाय साधूचे संगती साधूची संगती. बघा ज्ञानोबारायांनी सर्व समाजाला व्यवस्थित ज्ञान देण्याची जी क्षमता आहे ती क्षमता साधूकडेच आहे. जिथे अपपर भाव राहिला नाही मुक्ताबाई त्याला साधू म्हणतात. अपपर भाव, गुरु शिष्य अपपर भाव, आमचे तुमचे याला सगळा प्रकार तयार होतो. पण जिथे अपपर भाव राहिलेला नाही त्याला साधू म्हणतात. साधूची लक्षणच आहे अपपर भाव गेला पाहिजे. मुक्ताबाईचं सुंदर प्रमाण आहे की त्याला साधू म्हटलं जातं. लहान नाही, मोठा नाही, आपला नाही, तुमचा नाही. म्हणून साधू जो असतो तो सर्वांना बोध देत असतो. जो सर्वांना बोध देतो त्यांचं नाव साधू असतं. म्हणून साधूच जगाला बोध देऊ शकतात, इतर लोक बोध देऊ शकत नाही. आणि म्हणून माऊलीने सांगितलं साधूचे संगती तरुणोपाय. आता बाकीच्या पदाचं सगळं सार तुम्हाला मी सांगितलं. उत्तम अधिकारी देवाचे द्वारीत काम झालं. 2 नंबरचा अधिकारी भरला गणदाट हरिदिशे तरी काम नाही झालं. म्हणून भावभक्तीपासून सुरुवात करून मधले सुंदर चिंतन आहे. प्रत्येक पद अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणून हे सगळं चिंतन करतात ज्ञानोबाराय साधूपर्यंत आले. साधू कोणाला म्हणावं? ज्ञानोबारायच्याच चिंतनाचा विचार लक्षात घेतला तर त्याच अभंगाप्रमाणे अर्थात मी आपण आता जे प्रमाण म्हटलं ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. एका वाक्याने सांगितलं ज्याला चांगले दृष्टांत सांगता येतात तो साधू. दृष्टांताची मात, दृष्टांताला कमीच नाही. आता ह्या दृष्टांत घ्यायचा का? हा दृष्टांत हा शब्द जो आहे अनुभवाकरता घ्यायचा आहे. पुढच्या अभंगात अनुभव. म्हणून अनुभव ज्यांच्या जीवनामध्ये अनुभव आहे, अनुभूती आहे, त्यांना साधू म्हणावं. बास, साधी सुंदर आणि मस्त व्याख्या आहे. साधू त्यालाच म्हणावं की ज्याच्या जीवनामध्ये अनुभव आहे. कोणता अनुभव आहे? परमार्थातला अति उच्च कोटीचा अनुभव ज्यांच्या जीवनात आहे. आता बऱ्याच लोकांच्या जीवनात अनुभव आहे पण दुसऱ्याला देता येत नाही. विठ्ठल नाही सांगता येत अनुभव. व्यवहारातले काही अनुभव असे असतात ते सर्वसामान्य लोकाला काही गोष्टी, काही अनुभवाच्या गोष्टी सांगता येतात पण काही अनुभवाच्या गोष्टी सांगता येत नाहीत. व्यवहारातल्या सुद्धा तुकोबारायच्या प्रमाणे मैथुनाचे सुख हे असं काही सांगता येतच नाही, त्याला उपमा देऊन वगैरे. महाराजांनी व्यवहारातल्या गोष्टीचं आपल्याला सांगितलेलं आहे. मग व्यवहारातल्या गोष्टीचे अनुभव जर सांगता येत नाही तर परमार्थातल्या गोष्टीचे अनुभव सांगता येतील का? म्हणजे परमार्थातले अनुभव सुद्धा सांगता येत नाही. योग्याचे अनुभव सुद्धा योग्याला लवकर सांगता येणार नाही. अनेक गोष्टीचे अनुभव लोकांना सांगता येत नाहीत. त्यापैकी साधू त्याला म्हणावं की ज्यांना अनुभव आहे आणि तो अनुभव समाजाला सांगता येतो. अनुभवी आले अंगा ते या जगादीतसे. काय अनुभव आहे साधूने दिलेला? एकनाथ महाराज सांगतात, पाहता पाहणे गेले ते शोधोने एका जनार्दनी अनुभवी, एका जनार्दनी अनुभवी. पाहता पाहणे गेले ते शोधोने एका जनार्दनी अनुभवी, अनुभवी एका जनार्दनी
ते शोधून एका जनार्दनी अनुभविले. आपल्याला अनुभव आला पाहिजे. संत समाजाला अनुभव सांगतात, परमार्थातला अनुभव सांगतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीचे किती अभंग आहेत. निरखित निरखित गेली पाहे तव तन्मय झाले. साधू संतांच्या सगळ्या संतांचे अभंग आहेत की आम्ही अनुभवापर्यंत जाऊन पोहोचलो. मग साधू सर्वांना अनुभवापर्यंत घेऊन जातात, साधू सर्वांना बोध देतात, तरी आम्हाला अनुभव येत नाही. मग साधूच्या देण्यामध्ये चूक आहे का घेणाराकडं चूक आहे याचा विचार केला पाहिजे. विठ्ठल आणि साधू तर सर्वांना देतात आणि घेणारे पण सर्व आहेत. आता एवढी यात्रा आहे, अनुभव घेण्याकरता झालेली आहे यात्रा. ज्ञानोबारायचा अनुभूती घेण्याकरता तिथे आलेला होता. पण सगळे लोक अनुभवापर्यंत पोहोचतात का? मग दोष कोणात आहे? साधूमध्ये बिलकुल दोष नाही आहे. साधू निर्मळ आहे, स्वच्छ आहेत, सर्वांना सारखा उपदेश करतात, मेघवृष्टीने उपदेश करतात, आम जनतेला सांगतात. पण आपल्याकडे न्यूनता आहे, कमतरता आहे. आता आपल्याला अनुभवापर्यंत जर जायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्या जीवनामध्ये अनुताप झाला पाहिजे. ताप सगळ्याला होतो पण अनुताप होत नाही एवढी अडचण आहे. विठ्ठल ताप कोणाला होत नाही. अनुतापावीन भाव कैसा राहे, अनुतापावीन भाव कैसा राहे, अनुतापावीन भाव कैसा राहे, अनुतापावीन भाव कैसा राहे. अनुभवे पाहे शोधोनिया, शोधोनिया, अनुभवे पाहे शोधोनिया, शोधोनिया. नाथांचा शब्द सुंदर. अनुताप पहिला झाला पाहिजे. संसारातल्या आध्यात्मिक अधिदैविक अधिभौतिक तापाने समाज पिछडलेला आहे, समाज दुःखी आहे, हे नक्कीच आहे. पण दुःखी असणारा समाज मात्र अनुताप करून घेत नाही, ही एक अडचण आहे. जोपर्यंत अनुताप होत नाही, अनुतापाची व्याख्याच काय केली नाथांनी? ऐसा अनुताप लहाता तो वैराग्य तयाच्या हाता. अनुताप नाही आहे. आम्ही वारीला आलो, बरेच लोक काम नाही म्हणून आले, एक वर्ग आहे. बऱ्याच लोकांचे मठ आहेत म्हणून यावं लागतंच म्हणून आलो. बरेच म्हणजे इथे सगळी व्यवस्था असते, करावंच लागतं सगळं, म्हणजे ह्या व्यवस्थेतून आलो. बरेच लोक परंपरा आहे म्हणून आलो. हे सगळे येण्याचे प्रकार वेगळे वेगळे आहेत. पण नाथांना जे बोलायचं की अनुताप होऊन जर आनंदीला नाही आलो तर आपल्याला वैराग्याचा लाभ होणार नाही. आणि वैराग्याचा लाभ जर नाही झाला तर आपण अनुभवाकडे जाऊ शकत नाही. म्हणून वैराग्याशिवाय आणि अनुतापाशिवाय वैराग्य नाही आणि वैराग्याशिवाय ज्ञान नाही, असं हजारो साक्षी आहेत संत वाङ्मयामध्ये. अनेक प्रमाण आहेत. आमच्या पाठने एवढीच अडचण आहे. विठ्ठल कीर्तनकार मोठा कोणता? जो जास्त प्रमाण देतो. गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, सगळं पाठ आहे. प्रमाण देऊ देऊ लोकांना पटवून देतो, तो वारकरी संप्रदायामध्ये मोठा कीर्तनकार नक्कीच ठरतो, आहे की नाही? पण ज्ञानोबाराय तुकोबारायचे प्रमाण देऊ देऊ जरी व्यवस्थित सांगता येत असलं आणि अनुभूती नसली तर तो झिरो कीर्तनकार. माझ्या बुद्धीप्रमाणे बरं का, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. मी नेहमी बोलताना बोलत राहतो. एखाद्याच्या विचारसागर पाठ आहे आणि विचारसागराचा ग्रंथ आहे, ग्रंथात आणि त्या व्यक्तीत काय फरक आहे? ग्रंथात आणि व्यक्तीत फरक आहे का? ज्याच्या विचारसागर पाठ आहे, कुठलंही विचारा, हा बरोबर, ह्या पानावर हे आलेलं आहे, सगळं पाठ आहे, त्याच्या सगळं पाठ आहे, पण अनुभूतीचा काही संबंधच नाही ना.
विचारसागरातलं जे काही सांगायचंय विचारसागराला, ज्ञानेश्वरीला जे सांगायचंय, गाथ्याला जे सांगायचंय, ते जर वृत्तीशी संबंधित नसेल तर त्या नुसत्या पाठांतराला काही महत्त्व साधू संतांनी दिलं नाही आहे. माझा विषय नाही आहे तो, पण माझ्या पाठ नसल्यामुळे मला साबदनी करायला काही अडचण नाही. म्हणजे साधू संतांना जे अपेक्षित आहे, अनुभव जो साधू संतांना अपेक्षित आहे, म्हणून एखाद्या व्यक्तीचं काही पाठ नाही पण अनुभव संपन्न जर संत असेल एखादा, तर त्याच्या चरणी आपल्याला नतमस्तकच होऊ नये. एखाद्याचं सगळं पाठ आहे पण वृत्ती मात्र कुठंच परमार्थाला चिकटलेली नाही आहे, असा जर अनाधिकारी माणूस असेल तर असे साहित्यिक लोक, असे विद्वान लोक भारत देशामध्ये अनेक आहेत की त्यांचे अनेक ग्रंथ तयार आहेत. कोणत्याही ग्रंथाबरोबर ते बोलू शकतात की या भारत देशामध्ये अनेक तत्वाचा विचार करणारे लोक झालेले आहेत, अनेक दार्शनिक झालेले आहेत, अनेक दर्शनाला घेऊन पुढे जाणारे आहेत आणि अनेक दर्शनाला घेऊन समाजात येणारे आहेत. तरी पण संत ठरत नाही, अनुभूतीपर्यंत ते जाऊ शकत नाही. जे अनुभूतीपर्यंत जात नाही त्यांना याचा फारसा उपयोग नाही. असो, आपला विषय चाललाय संत साधू सर्वांना बोध देतात, पण घेणारे माणसं काही आपण सगळेजण एका अधिकाराचे नाही, म्हणून आपल्याला सर्वांना बोध होत नाही. कारण बोध झाल्याशिवाय जीवनाची पूर्णता नाही. त्याकरता जीवन पूर्ण होण्याकरता आपल्याला बोधाची गरज आहे. आपल्याला बोध होत नाही. याकरता तुकोबारायचं प्रमाण मी म्हटलो, मेघवृष्टीने करावा उपदेश. तुकोबाराय म्हणतात पाऊस पडतो, पाऊस पडण्याची प्रक्रिया सर्व ठिकाणी सारखीच असते. एखाद्या बिल्डिंगवर पाऊस पडतो, चांगल्या सुपीक जमिनीवर पाऊस पडतो, डोंगरावर पाऊस पडतो, अतिशय घाण असणारी जागा तिथेही पाऊस पडतो. महाराजांचे शब्द आहेत, हगणदारी आणि शेत विचारित नाही. हगणदारीवरही पडतो, शेतातही पडतो. म्हणून आपण 4 प्रकार घेऊन चालू बरं का. एक म्हणजे सिमेंट काँक्रीटच्या बिल्डिंगवर पडतो, म्हणजे दगडावर पडतो. दुसरा म्हणजे पत्र्याचं घर असेल तर त्या घरावरही पाऊस पडतो. मशागत केलेली जमीन आहे त्याच्यावरही पडतो आणि हगणदारीवरही पाऊस पडतो. हे 4 प्रकार आपले ठळक घेऊन चला. कशाकरता? आपल्याला समजण्याकरता. सिमेंट काँक्रीटच्या बंगल्यावर घरावर पाऊस पडला, आतमध्ये झोपलेल्या माणसाला काही माहिती झाली, सकाळी उठल्यावर बघायला लागला, इकडं तिकडं पाणी दिसलं साचलेलं वगैरे. तो म्हणला रात्री पाऊस झाला वाटतं. शेजारी पत्रावाल्याचं घर होतं, त्याच्या चर्चा सुरू झाल्या, रात्री पाऊस झाला. पत्रावाल्याने सांगितलं लई जोरात होता, असा मधून तर जोरात यायचा, अशी गारा पडल्यावानी आवाज यायचा. म्हणजे पत्राच्या घरावाल्याला सगळं समजत होतं, पाऊस किती पडला, किती वाजता सुरू झाला, किती वाजता संपला. सिमेंट काँक्रीटच्या घरावाल्याला काही समजलं नाही. कारण ते एकदम खाल्ल्या ताळात असल्यावर तर काहीच कळत नाही, पॅक, त्याला काही कळालं नाही. पण पत्राच्या घरावाल्याला सर्व पाऊस किती पडला चांगला समजला. सुपीक भूमी आहे, मशागत केलेली भूमी आहे आणि त्या भूमीवर पाऊस पडलेला आहे. एकदम शेतकऱ्याला आनंद झाला. वा, आता 2 दिवसांनी वापसा झाला की बी लावायला काही अडचण नाही आहे. आणि तोच पाऊस हगणदारीवर पडतो. बघा, 4 ठिकाणी पाऊस पडला, 4 परिणाम पहा. सिमेंट काँक्रीटच्या घरावर पडला, माहिती झालं नाही. पत्रावर पडला, खालच्याला जागं करता आलं, पावसाने केलं, जागं झाला. सुपीक जमिनीवर पाऊस पडला, मस्त लागवड केलेली वनस्पती काय असेल ती उगून आलं. आणि हगणदारीवर पडला, जास्त घाण झाली, चिडचिड झाली, तिकडं जाण्याची प्रवृत्ती माणसाची राहिली नाही. हे मी तुम्हाला सरळ सांगतो. मुक्तावर पाऊस पडला, म्हणजे सिमेंट काँक्रीटची जमीन आहे, पडला काय, नाही पडला काय. मुक्त पुरुष आहे, महात्मे आहेत, ज्ञानी पुरुष आहेत, मुक्त पुरुष आहेत. पाऊस पडला काय, नाही पडला काय. पडला तरी काही नाही पडला तरी काही अडचण नाही. त्याला शास्त्राने कर्तव्य कर्म सांगितलं नाही, त्याला कुठलंही काही शिल्लक राहत नाही. तो मस्त आहे, मुक्त स्वरूपाचा आहे, मुक्त महात्मा आहे. म्हणून तो सिमेंट काँक्रीटच्या जागेवर घेऊन चाला. आता पत्राच्या जागेवरचा घेऊन चाला. पत्राच्या जागेवरचा जो आहे ना, पाऊस पडला, दनादन पडला, पण पावसावर एक थेंब राहिला, पत्रावर थेंब राहिला का नाही. पत्रावर थेंब राहिला नाही, पण खालच्याला जागृत केलं.
पावसाने काय केलं, त्याच्यावर थेंब राहिला नाही, पण खाल्ल्याला जाग केलं. असा एक वर्ग आहे जनजागृती करणारा. विठ्ठल विठ्ठल त्याच्याजवळ काहीच नाही. आपली मराठीतली म्हण सराच्या पाठ आहे. मी म्हणू का तुम्हीच म्हणता? लोका सांगे आपण कोरडे पाषाण. दन 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 आवाजाला कमीच नाही. खाल्ले सगळे जागे झाले, पण त्याच्याकडे एक थेंबही नाही अनुभवाचा. अर्थात तो विषयीच्या जागेवर घेऊन चला लोकाला. विषयामध्ये तो जमा होतो. मुक्ताला काही घेणं देणं नाही. मस्त जीवन आहे, परिपूर्ण आहे. विषयी जो असतो तो लोकाला सांगण्यात अतिशय हुशार असतो. महात्म्याच्या मुखातून शब्द निघणारे लोकाला कळत नसतात. विषयीच्या तोंडातून निघालेले शब्द लोकाला व्यवस्थित कळतात. कारण ते त्याच्या अनुभवाशी जुळते राहतात. वा, वेदांतातले शब्द. समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होते म्हटले निकम बाबा. म्हणून ते जुळते मिळते राहतात. असो, आपला विषय चाललेला आहे की अशा पद्धतीचे तो विषयीचं लक्षण आहे. आणि त्यामुळे तिथे आता बोध संपन्नता होऊ शकत नाही. आता तिसऱ्या नंबरचं जी आहे ती सुपीक जमीन आहे. ती जमीन म्हणजे साधक आहे. साधकाच्या जीवनामध्ये योग्य श्रीगुरूची भेट झाल्यानंतर आपली वृत्तीची मशागत झालेली असेल, तर वृत्तीची मशागत झालेली असेल तर बोध होण्याकरता वेळ लागत नाही. ती भूमिका साधकाची आहे. म्हणून आळंदीला येत असताना साधक म्हणून येत जावं, कारण माऊली ही साधकाची मायबाप आहे. आळंदीला येताना आपण अशा भूमिकेतून येत जावं. चला, त्याच्यानंतरची जो वर्ग आहे तो हगनदारीच्या जातीचा आहे. त्याला कितीही चांगलं सांगा, उलट तो चांगलं न म्हणता नावं ठेवीतच निघून जाणार. समजून घेत जा. साधू बोध सर्वांना देतात. साधूचा मुक्त बोध सर्वांकरता आहे, पण साधूचा बोध घेण्याकरता अधिकारी आपण ठरत नाही आणि त्यामुळे तो बोध अंमलात येत नाही. मग साधू बोध तोंड पाहून देतात का? नाही. बुद्धबोधती म्हणजे जाणणे. आपल्या स्वस्वरूप स्थितीला जाणून घेण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते त्यांना साधू म्हणत जावं. साधूच्या संगतीत गेल्यानंतर काय जागा व्हावं? आपला बोध जागा व्हावा. असलेलाच बोध जागा व्हावा. म्हणून ज्ञानोबाराय सांगायला लागले, आपण साधूच्या संगतीत गेल्यानंतर बोध जागा होतो, तो अनुभवापर्यंत पोहोचतो आणि त्याचा अनुभव सुद्धा तदाकार होऊन जातो. पहिल्या चरणामध्ये साधू बोध झाला
काही काही पुस्तकामध्ये तो कट केलेला आहे. साधुबोध झाला नुरून या ठेला. काही काही पुस्तकामध्ये साधुबोध झाला तो घेणं योग्य राहील, कारण अधिकारी दुर्लभ आहेत. विठ्ठला तोच घ्यायला पाहिजे, म्हणजे अत्यंत दुर्लभ अधिकारी. तो नुरोनिया ठेला काही न वरता शिल्लक राहिला. म्हटले महाराज हे आम्हाला समजत नाही, काही न उरता कसा काय राहिला. ज्यावेळेस हे समजत नाही त्यावेळी दृष्टांताची गरज राहते. दृष्टांत केव्हा नाही समजलं की दृष्टांत, म्हणून दृष्टांत दिले पाहिजेत. कीर्तनकार अतिशय चांगला पाहिजे, ज्याला सिद्धांत माहीत पाहिजे, दृष्टांत देता आले पाहिजेत, स्वतःचा अनुभव पाहिजे. या तिन्ही गोष्टी ज्या वक्त्याच्या जीवनात आहेत त्या वक्त्याचं बोलणं अजरामर होतं, महत्त्वाचं ठरतं. ते बोलणं परिपूर्ण असतं. काही लोकांना सिद्धांत चांगले माहीत आहेत, दृष्टांत त्यांना सुचत नाहीत, वाचित नाहीत, पाहत नाहीत, देता येत नाहीत. म्हणून त्यांचं श्रवण करणारा श्रोतेवर्ग जे असतात ते यदा कदाचित म्हणतात आज कीर्तन बोर झालं म्हणे, काय महाराजांनी सांगितलं. कारण त्यांना ते समजत नाही. सिद्धांत नुसते सिद्धांत समजत नाही. ज्या लोकांना सिद्धांत चांगले सांगता येतात, दृष्टांत कुशल वक्ता जर नसेल तर त्याच्यात मजा येत नाही, आनंद येत नाही, रस येत नाही. म्हणून साहित्यिक बोलणं असावं, मार्मिक बोलणं असावं, समाजाच्या अंतःकरणाला ते असं भिडत जात जावं आणि त्याच्यातून बोध निर्माण होत जावा. विषयाकडे घेऊन जाणारं नसावं, बोधाकडे घेऊन जाणारं असावं. आणि म्हणून ज्ञानोबारायांचा चमत्कार लिहिला आहे की ज्ञानोबारायाकडे दृष्टांताची कमतरता नाही. ज्ञानेश्वरीमध्ये मी काही मोजले नाहीत, पण काल एका वक्त्याने सांगितलं 4,500 वाव्या दृष्टांताच्या आहेत म्हणले. बरोबर आहे का? बरेच वक्ते आपापल्या बुद्धीने सांगतात, पण मोजलेले असले तर काही हरकत नाही. पण ते म्हणे अर्ध्या वाव्या ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांताच्यात आहेत. ज्ञानोबारायांनी दृष्टांताची रेलचेल केली. एका सिद्धांताकरता पराकाष्ठा करून 10 दृष्टांतपर्यंत माऊली गेलेले आहेत. कुठे 10 दृष्टांत आहे, कुठे 6 दृष्टांत, कुठे 5 दृष्टांत, कुठे 1 दृष्टांत, कुठे एकाच विविध दृष्टांत सिद्धांत. ती माऊलीची अलौकिकता आहे. माऊलीच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. माऊली पुढे आपले शब्द थांबल्या जातील. म्हणून ज्ञानोबारायाच्या ओव्यात ज्ञानोबारायाचे दृष्टांत, ज्ञानोबाराय दृष्टांत देण्यामध्ये अतिशय मार्मिकतेने दृष्टांत देतात, लोकांच्या परिचयाचे दृष्टांत देतात. म्हटले ठाईचं मुराला अनुभव हे आम्हाला समजत नाही. माऊलीने सांगितलं तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो. दुसऱ्या चरणात कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या समाप्ती झाली जैसी, ठाईची समाप्ती झाली जैसी, हरिमुखे मना, 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 हरिमुखे मना.
आईची समाधी झाली जैसी हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे माऊलीने दृष्टांत दिला, सोपा दृष्टांत, परिचयाचा दृष्टांत. ज्वलनशील जे पदार्थ असतात त्या ज्वलनशील पदार्थामध्ये अगदी लाकडापासून सुरुवात होईल. लाकडं जर जाळले आपण तर 2 नंबरला कोळसा तयार होतो. कोळसा जर जाळला तर राख तयार होते. पण असे काही पदार्थ आहेत, पेट्रोलियम वगैरे हे जे पदार्थ आहेत, हे जाळले की मागं काही शिल्लक राहत नाही. त्यापैकी जुन्या काळातला एक ज्ञानोबारायांच्या आणि तुमच्या आमच्या परिचयातला असणारा एक वस्तू आहे, त्याचं नाव कापूर आहे. 2 किलो कापूर जरी जाळला तरी 10-5 ग्राम राख होत नाही, शिल्लक होत काही राहत नाही. म्हणजे कापूर कितीही जरी जाळला तरी राख शिल्लक राहत नाही, कापूर शिल्लक राहत नाही आणि अग्नीही शिल्लक राहत नाही. अग्नीही संपला, कापूरही संपला आणि अगदी त्याचं काही असेल ते अवशेष बिलकुल शिल्लक राहत नाही. तसं जीवनामध्ये जर बोध झाला तर ज्ञानोबारायाने सुंदर दृष्टांतपूर्वक सांगितलं. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी, त्याची समाप्ती होऊन जाते, मागं काही उरत नाही. काही न उरणं हा परमार्थातला अतिउच्च कोटीचा भाव आहे. बस काही न उरणे. जर भगवत भक्त देवापर्यंत जाऊन पोहोचला तर त्याच्या पाठीमागं त्याचं काहीही उरत नाही. याचा अर्थ त्याचं कर्म उरत नाही, संचित नाही, प्रारब्ध नाही, बाकीचं काही उरत नाही. देव सगळं त्याचं खाऊन टाकतो. माझ्या मीपणाचा करून फराळ उरला खावयासी वैसला सकळ, ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ. काय पुढे यानी ग्राशिता न करे काळो, ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ, याशी न पुरे ग्राशिता काळो. निळोबाराय वर्णन करतात. सगळं देव खाऊन घेतो. बक्षिले संपत्ती विपत्तीचे भोग, काही नुरविता माग, काही उरू देत नाही. हो, विषय वासना तर बक्षिल्या समूळ विषय वासना खाऊन टाकतो देव. कर्माला खाऊन टाकतो, काहीही शिल्लक ठेवत नाही. नुरोनिया ठेला या पदाचं चिंतनामध्ये भगवंत त्याचं काय काय उरू देत नाही, त्याला काय शिल्लक राहत नाही हे सांगत असताना त्याचं काही शिल्लक राहत नाही. नुरोनिया ठेला ठाईचं मुराला म्हटले. मग तो कुठे जातो, त्याची अवस्था काय होते? अगदी सोपं आहे म्हटले, तो मोक्ष स्वरूपात प्राप्त. मोक्ष रेखे आला भाग्य नटला, मोक्ष रेखे आला भाग्य नटला, मोक्ष रेखे आला भाग्य नटला, मोक्ष रेखे आला भाग्य नटला. साधू चांगला हरी भक्त,
एक माऊलीने सांगितली रेखा, शेवट, त्याच्या पुढे काही नाही, म्हणून माऊली रेख असा शब्द दिला माऊलीने. मोक्ष रेखे आला. आणखी एक महत्त्वाचा शब्द दिला, म्हणले मोक्षाला गेला, काही उपयोग झाला की नाही? भाग्य विनटला. महत्त्वाचा शब्द आहे. बरेच लोक बऱ्याच गोष्टी करतात पण त्या भाग्याच्या नसतात. व्यवहारातल्या अनेक गोष्टी असतील, काही परमार्थात प्रवेश करूनही मिळतील पण त्या भाग्याच्या नसतात. मग माऊलीने भाग्य कशाला म्हटलं? मोक्षाला. भाग्याची परमसीमा जे इथं भेटे माऊली आत्मा, आत्मज्ञान होणं ही भाग्याची परमसीमा आहे. आणि ही भाग्याची परमसीमा ज्याला श्रवण करून 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 थोडीफार समजायला सुरुवात होते त्याला बाकीच्या गोष्टीचा त्याग तयार होतो, आपोआप होतं ते. ही भाग्य, परम भाग्य हेच आहे असं दृढ निश्चयाने समजायला लागलं की बाकीचे भाग्य, मुख्यमंत्रादी पदापर्यंतचे भाग्य, पंतप्रधानादी पदापर्यंतचे भाग्य, हे जे लौकिक व्यवहारातल्या गोष्टीला ज्याला भाग्य म्हटलं जातं, हे सगळे भाग्य संपल्या जातात. भाग्य शब्द किती महत्वाचा आहे. भग शब्द आहे मूळ. षड्गुण ऐश्वर्य संपन्नता ज्याच्याकडे असती त्याला भग म्हणतात, भगवंत म्हणतात. म्हणून भग शब्दाला संस्कृतच्या काही नियमाने काही वृद्धी झाली, प्रत्यय लागले आणि असा तो शब्द सुंदर बनला. भाग्य म्हणजे षड्गुण ऐश्वर्य संपन्नता ज्याच्या जीवनामध्ये परिपूर्ण आहे तो भाग्यवान. त्या शब्दाचा अर्थच तसा आहे. भग शब्दातूनच त्याची उत्पत्ती असल्यामुळे आपण त्याला सुउपसर्ग लावला, त्याची पुन्हा वृद्धी झाली, सौभाग्य शब्द झाला. महिला करता आपण वापरतो सौभाग्यवती. म्हणून हा भाग्य शब्द भग शब्द मूळ असल्यामुळे षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा, त्या परमात्म्याची ज्याला प्राप्ती झालेली आहे, ज्याचं जीवन पूर्ण झालेलं आहे त्यालाच भाग्यवान म्हणावं. आणि म्हणून माऊलीने म्हटलं भाग्य विनटला. विनटला, नट शब्द सर्वांना माहीत आहे. नट म्हणजे हावभाव काही करून लोकांना मस्त रंजवतो, त्याचं नाव नट आहे की नाही. नट शब्द असा, नट नाटयती, नाचणे या धातूचा अर्थ आहे. म्हणून जो नाचतो, क्रिया करतो, शरीरातले व्यंग करतो, हावभाव करतो आणि लोकांच्या अंतःकरणामध्ये एक वेगळे भाव निर्माण करतो. साहित्यातले नवरस आहेत ना, त्या नवरसाची निर्मिती करण्याकरता सुद्धा नटाची गरज आहे. विठ्ठल. आणि म्हणून आमचा भगवान कृष्ण नुसता नट नाही, नट आहे की नाही, मालक आहे, सगळ्या नटाचा मालक आहे. तो का म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. हे देवाला जमतं, आपल्याला काही जमणार नाही. तसं काही करून पाहू नका. नटधारी भगवान परमात्मा आहे म्हणून तो नट आहे. आता नट शब्दाचा अर्थ त्या साहित्यातल्या नवरसाच्या माध्यमातून नट काय करतो, पुढच्या लोकांना त्या गोष्टीशी समरस करतो, एकरूप करतो. नटाकडे तेवढी केलेली आहे की नाही. पुढच्या माणसाला त्या विषयाशी एकरूप करणे हे नटाचं काम आहे. आता इथे महाराज सांगतात नट शब्दाने तर सांगितलंच माऊलीने, पण त्याला वी उपसर्ग लावला. नटला म्हणजे विशेष रूपाने परब्रह्माशी ज्याचं ऐक्य झालं तो विनटला, भाग्यरूप झाला. म्हणून भाग्य विनटला, मोक्षरेखे आला. भाग्य विनटला म्हणून असं नटावं माणसाने. बरेच लोक भजन कीर्तनाला जाण्याकरता नटून जातात. हे झालं बाहेरून नटणं. भजन कीर्तनाला नटून जाणं हे बाहेरून नटणे. बाहेरून नटणारे संप्रदायामध्ये फार महत्त्वाचे ठरत नाही, अंतरंगातून नटले पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून आपण परमात्म्याशी एकरूप झालं पाहिजे, मोक्ष स्वरूप झालं पाहिजे आणि तेच खरं परम भाग्य आहे. बाकीचे भाग्य येणारे जाणारे असतात आणि असं भाग्य आपल्याला प्राप्त होतं केव्हा साधुबोध झाला, साधूचा अंकिला. दोन्ही वेळाला शब्द माऊलीने दिले, मुद्दाम दिले, मग असा जोर दिला त्याच्यावर. साधूचा अंकिला, हरिभक्त. म्हणून साधूचा अंकित झालं पाहिजे. अंकित होणं म्हणजे अगदी ते म्हणतील तसं केलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल
समाजामध्ये साधूचे परिपूर्ण अंकित नाही आहेत. साधूचा उपयोग करून घेणारा वर्ग फार मोठा आहे. साधूचं वाङ्मय पाठ करणार, साधू संतांच्या गोष्टी समाजाला सांगणार, साधू संतांचे विचार समाजाला देणार, पण स्वतः मात्र अंकित होत नाही. आणि अंकित न झाल्यामुळे साधूच्या कृपेला ते पात्र होत नाहीत. म्हणून अंकित झालं पाहिजे. परिपूर्ण त्यांच्या मनोगताप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे सातत्याने. जसं ज्ञानोबारायला काय आवडतं, तुकोबारायला काय आवडतं, नाथ महाराजाला काय आवडतं, हे त्यांच्या आवडी अगोदर आपल्याला कळाव्यात. त्यांच्या आवडी कळल्याशिवाय त्यांच्याबरोबर प्रपंच करता येईल का? नवऱ्याच्या आवडी कळाल्याशिवाय बायकोला जन्मभरण आणता येईल का? तशा संतांच्या आवडी आपल्याला पहिल्या कळाव्यात की त्यांना काय अपेक्षित आहे. त्यांच्या अपेक्षा महत्त्वाच्या आहेत आणि त्या अपेक्षेप्रमाणे वागणं म्हणजे साधूचा अंकित. असं अंकित झालं की मोक्षरेखे आला, भाग्य विनटला, ठाईचं मुराला अनुभव. हे केव्हा कळेल? संताच्या संगतीची गोडी लागावी. ज्ञानदेवा
आला असती मध्ये साधुबोध झाला ठाईच मुराला अनुभव. माऊलीने सांगितलं बाबा अनुभवापर्यंत जायचं असेल तर साधूकडून बोध घ्या, साधूच्या अंकित व्हा. हे काही लवकर जमत नाही म्हणून गुढी लावा. ज्ञानदेवा गुढी संगती सज्जने. म्हणून आपल्यातले बरेच महाराज लोक असे ते लोकाला फक्त गुढी लावी दे. विठ्ठल इथपर्यंत आणून सोडते बरं. चांगला प्रकार आहे तो पण एक की समाजाला गुढी लावायची हळूहळू हळूहळू हळूहळू. मग समाजाला गुढी देण्याकरता काय काय द्यावं लागतं माहिती आहे तुम्हाला? मला नाही माहिती अजून. समाजाला जे लागतं ते तसं दिलं की समाजाला काय होते? गोडी लागते. गोडी कशी केव्हा लागते? हळूहळू हळूहळू लागते. एकदम काही होत नाही आहे. पण पहिलं इकडे तिकडे कीर्तन ऐकायची थोडी सवय लागते, अशी गोडी लागते. अशी गोडी लागता लागता पक्का माळकरी होतो माणूस. असे अनेक लोक आपण बदलताना पाहिले की नाही की त्यांना अशी गोडी लागली. काही लोकांना वाऱ्याची गोडी लागते. आषाढी कार्तिकी आळंदी पंढरी वाऱ्या करीत राहतात. गोडी लागते त्यांना. ते वारी कधी सोडित नाहीत. त्यांना अत्यंत प्रेम निर्माण होत चालतं आणि ते पुन्हा 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 जर केलं तरच गोडी लागते. संताची संगती एकदाच केल्याने गोडी लागेल का? नाही लागणार. कारण खरे साधू संत जर आपल्याला भेटले आणि प्रथम दर्शन आपलं झालं आणि आपला जर अधिकार नसेल तर पुन्हा आपण त्या महाराजाच्या श्रवणाला कधी जातही नाही. का जात नाही? अरे म्हटले त्यांचं सांगणं फार उच्च कोटीचं आहे, ते आपल्याला झेपत नाही. त्यांना ते लांब लोटतं, परत असं उरफट होऊन जातं. म्हणून अगोदर अशी गोडी लागली पाहिजे. हळूहळू हळूहळू लांचावले मन लागली शेक गोडी. आणि एकदा का चांगली गोडी लागली की मग ते काही सुटत नाही. त्याकरता सज्जनाच्या संगतीत काय लागावी? आपल्याला गोडी लागावी. आणि संताची संगती आपण जर करायला लागलो तर नक्कीच आपण बोधापर्यंत जाऊ शकतो. हळूहळू जावं लागेल की नाही? क्रमाक्रमाने जावं लागेल. जे धरलेले महाराज आहेत पहिल्याने ज्यांचं ऐकलेलं आहे त्यांचं पुन्हा पुन्हा ऐकून जर आपल्याला समाधान होत नसेल तर आणखी थोडंसं पुढं सरकलं पाहिजे. पुढच्या वर्षात गेलं पाहिजे. कॉलेजमध्ये गेलं पाहिजे. साधू संताच्या जवळ गेलं पाहिजे. अमृतानुभवासारख्या ओव्याचं चिंतन करत राहिलं पाहिजे. माऊलीच्या अनुभवाच्या ओव्या आहेत त्याचं चिंतन केलं पाहिजे. असं पुढे क्रम असतो सुंदर. आणि त्या क्रमाने आपण पुढे गेलो की आपल्याला नक्कीच बोध झाल्याशिवाय राहणार नाही. बोधाचं स्वरूप काय आहे? प्रकट स्वरूप बोधाचं असं आहे. हरी दिशे जनीवनी आत्मतत्वी. बोधसंपन्न माणूस कोण? ज्याला सर्व ठिकाणी देव दिसायला सुरुवात झाली. जनामध्ये देव दिसतो, वनामध्ये देव दिसतो आणि आपलं आत्मस्वरूपसुद्धा देवच दिसतो. म्हणजे सर्वाचं ऐक्य असतं आणि सर्व मिळून एकच असतं. जनी वनी अवघा देव हे महावाक्य आहे बरं का. जनीवनी अवघा देव हे महावाक्य आहे. पण हे महावाक्य आपल्या अंमलात येत नाही. काय येत नाही? जनीवनी अवघा देव. आणि अंमलात काय येत नाही? वासनेचा. लगेच उत्तर आहे. अंमलात काय येत नाही? वासना आपल्याला ती अंमलात येऊ देत नाही. आणि ती वासना अंमलात येऊ देत नसल्यामुळे वासना नष्ट कराव्या लागतील. हळूहळू शुद्ध परमार्थ करीत चालावं लागेल. देवाचं निष्काम आणि सुंदर चिंतन करीत राहिलं पाहिजे. निष्काम केल्याने अंतकरण वृत्ती शुद्ध होते. अंतकरण वृत्ती शुद्ध होत चालली की सज्जनाच्या संगतीत जाण्याची गोडी अधिक वाढते. आणि सज्जनाच्या संगतीत गेलं की बोध होतो. कोणाचाही बोध जागा होत नाही. मी अगोदर सांगून गेलो. याच्याकरता एकच फक्त उदाहरण आपल्या पुढे मांडतो, आठवण करून देतो की शंकराचार्यासारखे अवतारी शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायण असे शंकराचार्य भिक्षाटनाच्या निमित्ताने एका दरवाजात जातात. भिक्षाम देही च पार्वती. काही वर्षाचा बालक तिथे दिसतो. शंकराचार्यांनी पाहिलं, आनंद वाटला. वा काय तेजपुंज आहे, काही अधिकार संपन्न आहे. ज्याचं त्याला ओळखू येतं. कोणाचंही कोणाला ओळखू येत, ज्याचं त्यालाच ओळखतं. बरं तुम्ही बाजारात गेले तरी बाजारातले माणसं दलाल लोक एकमेकाला ओळखतात की नाही? ज्याचे त्याला ओळखता येतं. असं किती काही उदाहरणं असतात, शब्द असतात. ज्याचं त्याला ओळखू येतं, कोणाचंही कोणाला ओळखू येत नाही. म्हणून शंकराचार्याला ओळखू आलं. अरे वा
काही ब्रह्मज्ञानी आहे, काही मस्त पुरुष आहे, चांगला पुतळा आहे. आई वडिलाला विचारलं कोणाचा मुलगा आहे, म्हटले बाबा आमचाच मुलगा आहे, पण त्याला काही सुधरत नाही, ते वेळेवर आंघोळ करीत नाही, आम्ही आंघोळ घातली तरच करतं, खाऊ घातलं तरच खातं, बोलत नाही, मुकं आहे, काही नाही, वेडं म्हणून आमच्या घरात राहतंय, आम्ही सांभाळ करतो. शंकराचार्यांनी लगेच सांगितलं तेवढं मला देऊन टाकता का? आता अशी पोरं द्यायला का आई बापाला काही कष्ट वाटतात का? सहज देऊन टाकतात, काही अडचण नाही. म्हणले बाबा खूप चांगली होईल, बष्ट होईल तुम्ही. म्हणले मी त्याला घेऊन जातो, फार सुंदर आहे. लगेच शंकराचार्यांनी आईबापा देखत प्रश्न केला, अरे बाळा तू कोण आहेस, तू कुठून आलेला आहेस, तुझं स्वरूप काय आहे, तुला कुठं जायचं आहे, असे प्रश्न केल्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केली. मराठीत नाही, हिंदी भाषेत नाही, ते तिकडे असेल कुठलं तामिळनाडू, तिकडली भाषा नाही, जन्मभूमी म्हणून ते कुठले तरी असतील त्यांच्या मातृभाषेत नाही, संस्कृत भाषेमध्ये शंकराचार्यांनी त्याच्या नावाने स्तोत्र लिहिलं आणि त्यांनी उत्तर दिलं, नाहम मनुष्यो न च देव यक्ष. नाही का, किती सुंदर श्लोक आहे. मला काही चांगला एवढं व्यवस्थित मागं पुढं होतं तेव्हा, आवर्तन नसल्यावर काय. म्हणून मला काही मी कोणीच नाही. जर मग मी कोण आहे तर निजबोध रूप साधू बोध. साधूची भेट झाली की बोध जागा होतो. ज्याची भेटी होईन त्याच्या संगतीत गेलं की ते जागं होतं. कोणाच्या संगतीत जा तुम्ही ते जागं होतं, आपोआप जागं होतं. तेच विचारतात. हे राजकारणी माणसं एकमेकाला भेटल्यावर काय सांगते बरं, तुमच्याकडे कसं काय राहिलं, आमच्याकडे कसं राहिलं, आमच्याकडे लय मतदान झालं, तुमच्याकडे कमी, काहीतरी काढतील ना. म्हणजे जे माणसं ज्या विषयातले असतात ते माणसं त्या विषयाला हातळत राहतात. इथे महात्मे शंकराचार्याच्या सान्निध्यात गेल्यामुळे मी निजबोध रूप आहे म्हणून साधुबोध झाला. आता झाला म्हणजे शंकराचार्यांनी केला का जागा झाला? जागा झाला. त्यांच्याकडे ताकद आहे, सगळ्या प्रकारची ताकद आहे. सगळ्या प्रकारे कृपादृष्टी करता येते संतांना. दर्शनाने कृपादृष्टी करता येते, स्पर्शाने करता येते. अनेक प्रकारच्या कृपेचं जे वर्णन आहे त्यापैकी महाराजांनी त्याचा बोध जागा केला. म्हणजे अधिकारी उत्तम जर असेल तर माऊलीच्या एका वारीत त्याचं काम होतं. माऊलीचं दर्शन झालं की त्याला समाधान प्राप्त होतं. आणि असं समाधान होण्याकरताच वारी आहे, बोध होण्याकरता वारी आहे. म्हणून साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. यथामती आता अवकाश अभंगाचं चिंतन केलेलं आहे. एकदा माऊलीचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तेज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिभक्तीपरायण रमेश महाराज गोरे यांच्या संस्थेच्या माध्यमातून चालू झालेला आहे सुंदरसा फड. या फड्याच्या माध्यमातून माऊलीची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. या सेवेकरता आमचे ज्येष्ठ गुरुबंधू परमपूजनीय त्र्यंबक महाराज कोळकर येऊन गेले. त्यांची तब्येत साथ देत नाही आहे ना, गेले ना, आहेत आत, बरोबर. त्यांची उपस्थिती आहे. मी त्यांच्याबरोबर त्यांच्या सहवासामध्ये आळंदीचा कालक्रम माझा भरपूर गेलेला आहे. त्यामध्ये आमचे अनेक विद्वान आळंदीमध्ये ज्ञानोबरायाच्या वाङ्मयाची सतत चिकित्सा करीत राहणारी मंडळी इथे उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे निकम महाराज आहेत. इकडे उभा राहिलेले सगळे टाळकरी दिग्गज आहेत, चांगले आहे की नाही. अगदी महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे. अशी सगळी मंडळी इथे आहेत, गुणवान मंडळी आहेत. मृदंगाचार्य अतिशय सुंदर मृदंगाची साथ आणि ही मंडळी नेहमीच देतात. नुसती कीर्तनाचे साथ देतात हे नाही, तर त्यांचं संगीत विषय त्यांचा महत्त्वाचा आहे. संगीत विषयामध्ये ते तयार आहेत, गायन वादनामध्ये ते तयार आहेत. आणि हे माऊलीची लीला आहे. माऊलीच्या गावामध्ये आळंदीमध्ये माऊली सर्वांना, कोणाला संगीतामध्ये, कोणाला वादनामध्ये, कोणाला कीर्तनामध्ये, कोणाला अनुभवामध्ये, कोणाला काय जे लागल ते माऊली पुरवतात. या न्यायाने सर्वांना
अतिशय माऊलीची सर्वावर कृपा होत चालते आणि माऊली अशी आहे की ती कोणालाही अवहेलना करीत नाहीत. माऊली सगळ्यांना जवळ करतात, सगळ्यांना आशीर्वाद देतात. पण आशीर्वादाचं स्वरूप एकच ठेवा, ब्रह्मज्ञानाने तृप्ती होईल हेच ठेवा. सर्व जगाने, सर्व साधकाने, आळंदीकराने, सर्वांनी आपण हेच ठेवू आपण आपल्या आशीर्वादाचं स्वरूप की माऊली तुमचं दर्शन झाल्यानंतर आम्हाला कुठलीही इच्छा शिल्लक राहू नये, आमचं जीवन पूर्ण झालं पाहिजे हीच भावना व्यक्त करूया. संस्थेच्या वतीने चालू असलेला हा सुंदरसा उत्सव आहे. त्यामध्ये साखरे महाराज यांचंही मोठं योगदान आहे, उपस्थिती आहे. दररोज सेवेकरता सेवा करण्याची सवय असावी ही फार महत्त्वाचं आहे. सेवा करता यावी, तुझी सेवा करीन मनोभावे. या दृष्टीने आमचे सर्व पैठण परिसरातली मंडळी आहेत. नाथ महाराज आणि मला वाटतं संस्थेचं नावच काय आहे, श्री नाथ. नाथ महाराजाचं सगळे दुसरे नाथ आहे एखादे. नाथ महाराज, एकनाथ महाराजांच्या नावानेच महाराजांनी इथे हा उपक्रम राबवला. जवळजवळ 19 वर्ष झाले विद्यार्थी ते घडवत राहतात, सातत्याने प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नातून ज्ञानोबारायांनी त्यांना फड मांडापर्यंत आणून सोडतात. फड मांडणे न मांडी स्वतंत्र फड, अंगा येईल अहंता वाढ. सगळे साधू संतांनी फडाबद्दल असं बोललेलं आहे, पण फडात येऊन सेवा करणं हेही संताला अपेक्षित आहे. फड मांडावा, भजन कीर्तन करावं, नामस्मरण करावं, आम जनतेकडून करून घ्यावं, सर्वांकडून करून घ्यावं आणि आपण त्याच्यातून अलिप्त राहावं असं संतांचं हृदगत आहे, संतांचं सांगणं आहे. या न्यायाने गोरे महाराजांनी हे सगळं उभा केलं. गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं. कर्मधर्म सुयोगाने माझं काही येणं झालं नव्हतं, पण यावर्षी मात्र वेळेवर भगवंताची माऊलीची महत्त्वाची एकच मागणी आहे की सगळं जग सुखी झालं पाहिजे. कोणत्या माध्यमातून? आदिपुरुषाची सेवा करून. किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोगो नीती लोके भजी जो आदिपुरुखे अखंडित. सांगा चाल वगैरे म्हणायची असेल तर. आदरणीय साखरे महाराज आणि बाप्पा महाराज राहू. ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, 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 ज्ञानदेवा गोडी ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, ज्ञानदेवा गोडी संगती सजनी. पुण्याची
गणना पुण्याची गणना पुण्याची गणना 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 पुण्याची गणना करे